इथून बोलतात ना आम्हाला काय आमचे आम्ही कोणते लाभार्थी नाहीत आमचे बोलतो मागच्या वर्षी अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते हे कसे काय म्हणू शकतात का आम्ही कट्टर आहे हे गद्दाराचे आणि शेवटी गद्दाराला गद्दारच मिळालेली त्यांच्याकडे जर जायचं म्हटलं कोणाला काम घेऊन तर ते भेटणार कुठं आहे का कुठं सापडलं कुठं येऊ म्हटलं तू तरी जाय त्यांची मंडळी आहे ना घालायला मग देणार आहे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वात महत्वाचं जिथून सर्व शासकीय कामे होतात ते घोडेगाव या ठिकाणी घोडेगाव गाव असं येतं की हे इकडे मंचरला शहरालाही जोडतं आणि इकडे आदिवासी भागालाही जोडतं। आता येथे आपण सर्व पक्षीय कार्यकर्ते आहेत जे मतदारांना बाहेर काढतात आणि मतदान करून घेतात। आता उमेदवारी दोन्ही उमेदवारांची फायनल झालेली आहे, लढत आहे आता सरळ सरळ समोर समोर फायनल झालेली आहे। आता यांची रणनीती काय आणि आता हे कोणते मुद्दे घेऊन सामान्य जनते जात आहेत ते आपण यांच्याकडूनच समजून घेऊया। काय सांगाल आता कसं झालंय प्रचार? आता आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत। जरी तुतारी चिन्ह असलं त्या शरद पवार गटाचे जरी असले तर आम्ही शिवसैनिक म्हणून त्यांना निवडून आणण्याचा 100% प्रयत्न करत आहोत। घरोघरी जाऊन सगळं पटवून देऊन ते 5 वर्ष खासदार होते, त्यांनी संसदमध्ये एकदम उत्तमरित्या शेतकऱ्याचे सर्वसामान्यांचे प्रश्न जोरदार मांडले। त्याच्यामुळं त्यांना भरघोस मताने लोक निवडून देणार आहेत। आणि आता विरोधकांची टीका अशी होते का अमोल कोल्हे 5 वर्ष मतदारसंघात फिरले नाही, त्यांनी विकास केला नाही किंवा काय काय। मला हा प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही 15 वर्ष खासदार होते, मी घोडेगावमध्ये जवळजवळ 25-30 वर्ष शिवसेनेचं काम करतोय। हे माजी खासदार 15 वर्षात 15 वेळा सुद्धा घोडेगावला आले नाही आणि जरी आले असेल 10 वेळा 5 वेळा तर सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात कधीच नाही आले। मोठ्याल्यांच्या दशक्रियेला मोठ्याल्यांच्या लग्नांना आले आणि आपल्या तालुक्याचे जे नेतृत्व आहे दिलीप वळसे पाटील ते पण 35 वर्ष आमदार आहेत, 35 वर्षात 35 वेळा सुद्धा घोडेगावला आले नाही। सर्वसामान्यांच्या दुःखात सुखदुःखात सामील झालेले नाहीत, ते फक्त जे काही मोठे प्रतिष्ठित असेल त्यांच्याच सुखदुःखात सामील झालेत म्हणतात। आदरणीय ह्या तालुक्याचे भाग्यविधाते दिलीपरावजी वळसे पाटील आणि आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील ही आमच्या मते विकास कामाची ही असणारी रथाची 2 चाकं आहेत। आमचे मित्र नंदकुमार बोराडे यांना कदाचित माहीत नसेल, प्रत्येक आठवड्याला आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील घोडेगाव तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं प्रत्येक आठवड्याला 15 दिवसाला तालुक्याचा आढावा घेण्याकरता पंचायत समितीमध्ये असेल शरद बँकेमध्ये असतील आढावा घेत आहेत। पण आमचे मित्र नंदकुमार बोराडे यांना नेहमीच सवय आहे ती काहीतरी वेगळं काहीतरी बोलायची। मी याचा प्रथम निषेध करतो, कारण आपण तालुक्याचे भाग्यविधाते हे कार्यक्षम आहेत, आढळराव हेही कार्यक्षम आहेत आणि घोडेगावचा विकास जवळजवळ कोट्यवधी रुपयांची कामं हे दोन्ही नेत्यांनी दिलेली आहेत। घोडेगावात माझ्या मते विकास त्यांनी अमोल कोल्हे माझ्या मते एकदाही अमोल कोल्हे घोडेगावात आलेले नाहीत हे मी ठाम सांगतो। कारण 1.25 कोटी रुपयाची माळींची इमारत असेल त्याचं उद्घाटन आदरणीय प्रतापरावजी पवार साहेब आले होते, आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील उद्घाटनाला होते, पण ह्या महाशयांचं पत्रिकेत नाव टाकून पत्रिका देऊन आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाला तालुक्याची 1 नंबरची संस्था असणारी हे महाशय एकदाही या घोडेगावात आलेले नाही। जर 15 हे नसेल आले तरी अमोल कोल्हे तरी एकदाही आलेले नाहीये। आता विरोधक ज्या पद्धतीने मांडतात ना 15 वर्ष जसं मला मतदानाचा अधिकार आलाय 4 सालापासून एकदाही आमसभा झाली नाही। लोकांनी जनतेसमोर जनतेचे जे प्रश्न आहेत ते लोकांनी मांडायचे कुठं? आमसभा झाली का नाही? तुम्ही लोकांना प्रश्नाला घाबरता का? होते ना आमसभा, आमसभेत कळल काय कामं केली काय नाही केली। नाही आता उपस्थिती कोल्हेंची उपस्थिती 35 वर्षाचा विकास सांगितला जातो किंवा 15 वर्षाचा विकास सांगितला जातो। पुणे नाशिक हायवेच्या पश्चिमेला असा एक प्रोजेक्ट सांगा की जेणेकरून 500 पोरं तिथं कामाला जातात। पुणे नाशिक हायवेच्या पश्चिमेला जिथं 500 पोरं कामाला जातात, पोरं शिकतात सवरतात मोठी होतात डिग्र्या घेतात, चाकणला जातात, मुंबईला जातात, पुण्याला जातात, स्थलांतर व्हावं लागतं का? ही परिस्थिती कोणी उभी केली? कोण कारणीभूत आहे? हेच यांच्यामुळेच ही परिस्थिती आहे। येतो यांच्याकडे आंबेगावच्या हायवे पासून पश्चिम भागात कोणताही प्रोजेक्ट नाही। आंबेगावचा पश्चिम भाग जो आहे तो बऱ्यापैकी आदिवासी भाग म्हणून घोषित आहे, हे तालुक्यातील सर्वांना माहिती आहे। त्याचबरोबर आदिवासी भाग असल्यामुळे डोंगरी भाग पण हा घोषित केलेला आहे। त्याच्यामुळे एखादा प्रोजेक्ट जर करायचा झाला या भागामध्ये तर पहिल्यांदा फार मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध पाहिजे आणि ग्रीन झोन असल्या कारणानं डोंगरी भाग असल्या कारणानं इथं वनराई जास्त प्रमाणात आहे हे त्यांनाही माहिती आहे।
परंतु आता कसं आहे की आम्ही विकासाची चर्चा करणारी माणसं आहोत, एकमेकावर टीका करणं योग्य वाटत नाही. म्हणून आम्हाला माहिती आहे की मंचर सारख्या ठिकाणी अभियांत्रिकी विद्यालय उभं झालेलं आहे. त्याचबरोबर पराग सारखा एक दुधाचा प्रोजेक्ट आहे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यासारखा एक प्रोजेक्ट आहे. त्याचबरोबर मोर्डे फूड सारखा मंचरमध्ये मोठा प्रोजेक्ट आहे. आणि या निमित्ताने बरेचसे लोक बरेचसे आमच्या आदिवासी भागातले मुलं तरुण जे सुशिक्षित आहेत हे मोर्डे सारख्या ठिकाणी, गोवर्धन सारख्या ठिकाणी, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यासारख्या ठिकाणी अशा ठिकाणी कामाला आहेत की. आणि प्रोजेक्ट जर ह्या भागात झाला नाही तर त्याला कारणीभूत काय? हाही एक प्रकारे रोजगारच आहे. मला एक म्हणायचं, हे जे म्हणतात विकास कामं केली, विकास कामाला पैसा काय खिशातून घालत नाही. ज्या सर्वसामान्य लोकांच्या शेतकऱ्यांच्या टॅक्समधून जो पैसा येतो त्याच्यातून विकास कामं केली जातात. आणि दुसरं एक सांगतो, अमोल कोल्हे 5 वर्षाचे खासदार आहेत, त्यांनी अजिबात त्यांच्यासारखी टक्केवारी घेतली नाही. यांनी लाखो करोड रुपये त्या विकास कामातून टक्केवारी घेतली. स्वतःसाठी विकास काम आम्हाला माहिती ना, रस्त्याचं काम 10 लाखाचं किती लाखात करतात. हे सगळे ना लाभार्थींचं गणित त्यांनी मांडलेलं आहे. एखादं अमोल कोल्ह्यांची कामं ना, हे रस्त्याचे वगैरे मोठमोठी जी होतात. मला एक सांगा, खासदार असतात, मग त्या खासदारांच्या 5 वर्षा कार्यकाळात जी कामं होतात मोठमोठी, केंद्र सरकारकडून निधी येतो, त्याला काय पंतप्रधान किंवा काय खिशातून देत नाही, पण ते खासदाराच्याच नावाने खातात ना. हे जे म्हणतात 15 वर्षात खासदार लय काम केलं बरोबर, मग त्याच्या आधीवरचे जे खासदार त्यांनी केलं, मग हेच म्हणायचं का आपण मी केलं असं कसं होत नाही. सामान्य जनतेच्या घरातील पैसा आहे हा. तुम्ही ज्या टायमाला जो खासदार असतो त्याच्या नाव ती कामं होतात. 5 वर्षात ज्या या शिरूर लोकसभेत जी कामं झालेली आहेत ते अमोल कोल्हेंनीच केली अधिकृत, हे मी सांगतो. कारण का ते खासदार आहेत, त्यांच्याच नाव खापणार ती काम. जसे हे म्हणतात ना आमच्या नाव खापतात कामं, अमोल कोल्हेच्या नावाने हजारो करोड रुपयाची कामं झाली. ती जनतेला माहिती आहे, याच्या भूलथापांना कोणी दिवाळी पडणार नाही. 5 वर्षांच्या काळात जी कामं झाली आहेत ती अमोल कोल्हेंच्या नावावरच खपणार. माझा प्रश्न सरळ आणि सोपा आहे. 1 रुपयाचं काम दाखवा या घोडेगाव शहरात आणि बक्षीस मिळवा. निष्क्रिय खासदार, नौटंकी खासदार म्हणून हे महाशय प्रसिद्ध आहेत. मी एकच सांगतो का यांनी एकदाही तालुक्याचं ठिकाण असणारं, हे विकासाच्या गप्पा मारतात, तालुक्याचं ठिकाण असणारं घोडेगाव ह्या ठिकाणी हे महाशय एकदाही आले नाहीत. याबद्दल काय कोणी बोलणार आहेत का नाही? हे जर कार्यक्षम असते तर घोडेगावातला निधी यांनी सांगा, आणि आमचा निधी कोट्यवधी रुपयाचा निधी आम्ही सांगतो. या महाशयांनी 1 रुपया दिलेला नाही, याचा मी प्रथम घोडेगाव शहराच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि 1 रुपयाचं काम सांगणार नाही. सांगा 2.5 वर्ष कार्यकाळ फक्त काम मिळाला. 2.5 वर्ष कोरोना काळात गेला. 15 वर्ष काय आणि 35 वर्ष काय, तर अजूनही विकास नाही असं म्हणत असतील तर मग नेमका माझे जे आहेत किंवा जे काही विद्यमान आहेत त्यांनी विकास काय केला हा पण प्रश्न. म्हणजे विकासापासून आंबेगाव अजून वंचितच आहे का? मग ठीक आहे ना, यांना 15 वर्ष कार्यकाळ देऊ, मग प्रश्न विचारू काय विकास झाला. आता या कामं काय केली अमोल कोल्हेची ठोस कामं, बाई वळणं चालू करून पहिला याचा ट्रॅफिक कोंडीचा प्रश्न सोडवा त्यांच्या कार्यकाळात झाला. नारंगावचं झालं, कळमचं ट्रॅफिकचा प्रश्न सोडवलेला आहे त्यांनी. ट्रॅफिकचा प्रश्न अजिबात त्यांनी सोडवलेला नाही. हा आदरणीय नितीन गडकरींच्या माध्यमातून आणि आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळं हवेची कामं झालेली आहे. दुसरी गोष्ट अशी, आंबेगाव तालुक्यात हे म्हणतात विकास झाला नाही. दुपारी 12 वाजता गाव बंद होणारी पारगाव इथे भीमाशंकर सहकारी कारखाना चालू केला. ते गाव आज रात्री 12 वाजेपर्यंत चालू असतं. अवसरी ते इंजिनिअरिंग कॉलेज हे वळसे पाटील साहेबांनी आणलेले आहे. परत ते जे म्हणतात का तरुणांना जो कामधंदा नाही तो रोजगार, जो देवेंद्र शेठ शहांची जी पराग डेअरी आहे त्यांच्या माध्यमातून, आणि ही सर्व विकास कामं आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत. आणि हे जे काही बोलणारे लोक आहेत हे बी काही काळ राष्ट्रवादीमध्ये होती, यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे वळसे पाटील साहेब काम करत होते. पण ग्राउंड लेवलच्या काही तथाकथित त्यांच्या गटातटाच्या राजकारणामुळं ते पार्टी थांबले नाही. आता खिचडी तर सर्वच राजकारण्यांची झालेली आहे. आपणही भारतीय जनता पार्टी विरोधात होतात, आता भारतीय जनता पार्टी आपल्या विरोधात काम करत होती. मी हा प्रश्न त्यांच्याकडून नाही घेऊन जाईल. आपण आता इथं काम करताना कसं करताय? एकत्र प्रचार करताना एकत्रित काम करतोय, एकत्रित प्रचार करतोय. भारतीय जनता पार्टी हा देश पातळीवरचा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टी काम करत असताना मागील 10 वर्षामध्ये संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे की भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळं भारताचं वजन हे जागतिक लेवलवर किती मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे की बाकीच्या जे काही आपल्या भारताविरुद्ध जे काही बाकीच्या यंत्रणा होत्या, बाकीचे देश होते जे कुरवडीचं राजकारण करत होते भारताविरुद्ध, त्यांनी वरत जुळून घेतलं, खाली कार्यकर्त्यांना जुळून घेता येते. हो, येते, जुळून घेता येते. आपण कसं करताय? आपण
मला हे सांगायचंय, आता या घोडेगावमध्ये महाविकास आघाडीचे आम्ही कार्यकर्ते आहोत. मी शिवसेनेचे आम्ही आहेत काही याचे, आणि त्या अपोजिट पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे थोडक्यात अजित पवार गट, वळसे पाटलांचे कार्यकर्ते, सोमनाथ हे आपले गटबाजी आता दोन्हीकडे झाली आणि दोन्हींनी आता मला समोरासमोर विरोधक आहेत. मला ते सांगायचंय, काही काळ ही युती झाली नव्हती, त्या टायमाला एकमेकावर फार ओराव वाचायची वेळ यांची होती. मग आज काय करताय तुम्ही? आज जुळून घेताय की काय करताय? कोण आम्ही का? आम्ही तर महाविकास आघाडी आमचे जुळलेलेच, पण त्यांचं सांगतो 3 पक्ष जे एकत्र आलेत ना, भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, हे एकमेकावर आरोप करतो, ते श्रेय घ्यायचे, एकमेकाच्या पाट्या काढतो, तुम्ही नाही केलं आम्ही नाही केलं, अशी यांची भांडणं झाली होती, लय वेळा मी पाहिले. मग आता हे काय म्हणतात, दादांचं जे गुणगान गातात ना, आता ते हेच दादानं काय काय टीका करत होते, काय काय करत होते आम्ही पाहिलंय. आणि राहिलं विकास कामाचं, आता तसंच आता समजा उबाटा गट जरी असेल उद्धव ठाकरे गट, तर तोही सपोज शरद पवार गटांवर टीका करतच होता. मग आता वर एकत्र ते झाले, जसं अजितदादा गट आणि त्यांचा गट झाला असेल तसं आपला गट एकच झालाय. तर आता आपण खाली लेवलवरचे काम करतोय, तर आपल्याला जुळून घ्यायला कुठं काही अडचण नाही, आम्हाला जुळून घ्यायला काही अडचण नाही. कारण का आम्हाला काय लाभ झालेला, लाभार्थी नाही आम्ही. ते का जुळून घेतात, ते लाभार्थी आहेत, लाभ मिळाला आहे त्याच्यामुळे. आणि राहिला प्रश्न इथं अमोल कोल्हे 5 वर्षात आले नाही, नामदार दिलीप वळसे पाटलांचं त्यांचं महत्व कमी होऊन म्हणून ते अमोल कोल्ह्याला येऊन देत नव्हते. असं कार्यक्रमात जाहीर आम्ही पाहिलेलं आहे. आणि हे जे फक्त ना, फक्त लाभासाठी एकत्र आलेले आहेत, बाकी वळसे पाटलांनी कुठेतरी फिरून दिलं नाही त्यांना, त्या दबावापोटी ते मतदारसंघात फिरले. मी 12-13 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो. त्या अगोदर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचंच काम करत होतो. आता विरोधकांनी जो प्रश्न उपस्थित केला की वळसे पाटलांनी त्यांना फिरून दिलं नाही, आता आम्ही तुम्हाला सांगतो, वळसे पाटील एका 5-10 वर्षापूर्वी आमदार किंवा मंत्री झालेले नेते नाहीत. जो माणूस राज्याच्या राजकारणामध्ये कायम हॉट सीटवर राहिलेला माणूस आहे दिलीप वळसे पाटील, आणि त्या माणसाला आजकालच्या आलेल्या एखाद्या नेत्यामुळे त्याला फिरून दिल्यानंतर त्यांचं मत कमी होईल, एवढा लहान विचाराचा वळसे पाटील हा नेता नाही. त्याच्यामुळे त्यांनी जे काय आरोप केले की वळसे पाटलांनी फिरून दिलं नाही, बरं मान्य आहे, चला एक बाजूला त्यांचा विषय ठेवला. वळसे पाटलांनी आंबेगाव तालुक्यात फिरून दिलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. वळसे पाटील साहेबांनी जुन्नर तालुक्यात पण फिरायला सांगितलं नाही का त्यांना? खेडमध्ये पण नाही सांगितलं का? बाकीच्या मतदारसंघात पण नाही सांगितलं का? त्यांचा जो काय हा आरोप आहे, काय झालं की 5 वर्षामध्ये यांना 4.5 वर्ष काहीही विकास कामं करता आली नाहीत. वळसे पाटील आंबेगाव पुरते मारती होते, ते साई मतदारसंघात त्यांना काही साई आमदारांनी फिरून दिलं नाही का? मला काय म्हणायचं, अमोल कोल्हे हे जे म्हणतात ना, फक्त आंबेगावात म्हणतात फिरले नाही, ते सगळ्या तालुक्यात फिरलेत. पण ते जे म्हणतात ना नाटककार किंवा काय काय, मला एकच सांगायचे, जे अमोल कोल्हेंनी जे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास अख्ख्या 154 देशात जो मांडला, ते इतकं मोठं काम आहे, त्यांचं 1% सुद्धा यांना आहे ना त्याची नाकाची सर येणार नाही. आणि हे त्याच्या आरोप करतात अमोल केलं, कारण का त्यांनी 1 नंबरचा त्या अभिनय करून पैसा कमावला, कुठेही भ्रष्टाचार केला नाही, 1% घेतली नाही. आणि यांचं पहा, एवढ्या वर्षात करोडो रुपयाच्या जमीन वगैरे आल्या का? मग आम्हाला कसा माणूस पाहिजे असा एकदम पारदर्शक आणि 1 नंबरचे पैसे कमवणार, आम्हाला तोच पसंत. कोल्हेंचं काम 157 देशात संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवणं, बाकी काही काम तर नाव शकत नाही. सर्वात महत्त्वाचं आता जे राष्ट्रवादी शिवसेना आघाडी युती हे जे काय आहेत, ते सर्वजण मला वाटतं एकही कार्यकर्ता याच्यामधला नसेल मी सोडून, हे सर्वांनी दिलीप पाटलांचं नेतृत्व मान्य केलेलं होतं. त्यांच्यामध्ये ज्या टायमाला दिलीप पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करीत होते, त्या टायमाला दिलीप पाटलांची विकास कामाची यादी या सगळ्यांनी वाचलेली आहे. दिलीप पाटील किती चांगले आहेत हे बी या सर्वांनी सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर हे सर्वजण परत शिवाजीदादांच्या नेतृत्वाखाली काम करीत होते. शिवाजीदादांची विकास कामं किती झालेली आहेत याची सुद्धा या सगळ्यांनी यादी वाचून दाखवलेली आहे. आणि शिवाजीदादा किती महान आहेत, किती फिरतात, किती लोकांना गोरगरिबांना मदत करतात, हे सर्वजण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना हे सर्वजण सांगत होते. राहिला विषय आता अमोल कोल्ह्यांचा आणि शिवाजीदादांचा, ते एक निश्चित आहे का अमोल कोल्ह्यांनी 5 वर्षामध्ये या आंबेगाव तालुक्यात तरी आणि विशेषतः घोडेगावमध्ये पाऊलही ठेवलेलं नाही. जर तुलनाच करायची जर असेल तर अमोल कोल्ह्यांपेक्षा शिवाजीदादा हे आजही सरस आहेत, त्यात काही शंका नाही आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्ष सन्माननीय राळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आणि त्या पाठिंब्याच्या आदेशामुळं
आम्ही महाराष्ट्र सैनिक आणि सर्व पदाधिकारी महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील यांना पाठिंबा देत आहोत आणि त्यांच्या विजयासाठी निकरीचे प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि त्यांना सर्वांनीच त्यांना असं सांगायचंय की वळसे पाटलांच्या नेतृत्वाखाली काम केले, आढळरावांच्या नेतृत्वाखाली काम केले, आता डॉक्टर अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली काम केले. तर आपल्याला काय वाटतं याच्यात सर्वात क्रियाशील मला काय जाते यांनी जे आता जे सगळे कार्यकर्ते तिथं ते सगळे ग्राउंड लेवलवर काम करणारे लोक आहेत. हे वास्तव आहे. बरोबर. सर्वांनी काम केलंय, वरती भूमिका बदलल्यात, त्या तुम्हाला खाली कार्यकर्त्यांना आता भूमिका बदलावं लागतायत. त्यात तुम्ही आणि मला काय म्हणायचंय, खरा प्रश्न बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महागाई हा खरा प्रश्न आहे का नाही? बरोबर. आता हा भाग झाला, अमोल कोल्हे आले नाही किंवा ते लय फिरले, त्यांनी लय गोरगरिबांना मदत केली दादांनी, हा झाला विषय एक वेगळा. पण खरा सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडलाय महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार. सारे भ्रष्टाचारी तुम्ही घेता सांग आणि तुम्ही काय भाजपले नाकवर करून बोलता आम्ही लय क्लीन पार्टी, एवढे येडे काय? मला सगळे भ्रष्टाचारी तुमच्या बरोबरच आहे. अमोल कोल्हेंचा पण नंबर लावला होता, ते पण मागे लागले होते, आम्ही घेतलं नाही त्यांना. का भ्रष्टाचारी नव्हते म्हणून? नाही, भ्रष्टाचार त्यांचा सगळ्यात जास्त होता कोल्हे साहेबांचा. आणि ते जे मालिका जे करतायत ते मालिका जे करतात ते काय फुकट करते नाही. संभाजी महाराजांचं जे काम करतात ते काय फुकट करते नाही, पैसे घेऊन करतात. पैसे घेऊन कुणी काम करत. परंतु दादा माजी खासदार होते, माजी खासदार असताना 5 वर्षात 1500 कोटी रुपये या 6 तालुक्यासाठी आणले. आणि दुसरी गोष्ट, दादांनी त्यांनी जो आरोप केला गोरगरिबांच्या सुखदुःखात दादा आलेले नाही. कितीक तर वेळा शिवाजी दादा, आम्ही जरी विरोधात होते दादांच्या, पण कितीतरी वेळा शिवाजी दादा आणि नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे गोरगरीब जनतेच्या सुखात दुःखात इथे आलेले आहेत. जिवंत उदाहरण, परवाच्या दिवशी जी जळीत हानी झाली त्यासाठी सुद्धा कल्पनाताई आढळराव परत पूर्वाताई वळसे तिथे गेले, परंतु काय दिलं त्याची वाहवा केली नाही. हे अशी झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली आणि ना विरोधकांनी ना 5,000 दिले आणि 50 जागी मिरवले. तसं आदरणीय वळसे पाटील त्यांच्या फॅमिलीने आणि आढळरावांच्या फॅमिली त्याचा गवगवा केला नाही. आपले जे सोमनाथ गळे आमचे मित्र त्यांनी सांगितलं ते जळीत कांड झालं बाबुळवाडीला, तिथं ते आम्ही गेलो, पैसे दिले, गावा केला नाही. हे मी तुम्हाला सांगतो, त्या जळीत कांड झाल्यानंतर 2 दिवसात ते आपले भीमाशंकर सरकारचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष निकम साहेब घोडेगावात आली होती, आम्हाला इथे भेटली, म्हणजे असं झालं. चला आम्ही गेलो तर ती सगळी पाहणी वगैरे केली त्यांनी. तर त्यांनी तात्काळ 5,000 रुपये दिले. आणि हे काय म्हणतात, बंटी वळसे पाटील तिथे येऊन गेले, पण बंटी वळसे पाटील ज्या दिवशी येऊन गेले ना त्यांनी 1 रुपया सुद्धा दिला नव्हता. यांनी 5,000 दिले, त्यांनी 2-3 दिवसानंतर 25 काय दिले असतील. पण पहिले मदत महत्वाची, तिथले गावाची पण लोक म्हणली स्टार्टला मदत करणारे हा महत्वाचा, त्याच्यामुळे बाकीचे वाढले. मला हे सांगितलं, मी स्वतः तिथं हजर होतो. नाही, दिलेली मदत आता दोघांनी सांगितलीच नव्हती. थोडक्यात चांगली व्यवस्थित दिलेली मदत तुम्ही ना दिलेली मदत सांगताय, हे जळीत कांडाची हेतुकावरच्या खापल्या काढताय. आपण काय सांगत नाही, यांनी आता प्रश्न उपस्थित केला की अमोल कोल्हे यांनी 5 वर्षात बाह्य वळण हे केलं. जर 5 वर्षात जर सगळे बायपास चालू होत्यात किंवा कामं लगेच मंजूर होत्यात, तर मग ह्या 5 वर्षात त्यांनी काय केलं? कुठे घोडेगावात किंवा 6 तालुक्यात कोणता 1 रुपयाचा निधी आला? सगळे दादांचीच हे सांगतात. ते आपण काय सांगाल? घोडेगावात काहीच निधी आला नाही सर्वांना. पूर्ण मतदारसंघाचाच विचार केला तर मला विरोधकांच्या बुद्धीची अतिशय कीव करण्याची हे वाटते की अमोल कोल्हे यांनी त्यांचा जो काय हे इथे पॉम्पलेट त्यांचं दिसलं गावागावांमध्ये, त्याच्यामध्ये अख्ख्या मुंबईचाच बजेट त्यांनी जसं काय शिरूर मतदारसंघावर टाकल्याचं त्याच्यामध्ये दिसतंय. 40,000 कोटीची कामं जर त्यांनी केली असतील असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी 40,000 कोटीची कामं केलीत, तर म्हणजे मुंबई महापालिकेचं बजेटच त्यांनी आपल्या मतदारसंघात लुटलंय. तर मग बाकीचे ते या सगळ्या खोट्या गोष्टींना त्यांना सांगायला लाज कशी वाटत नाही की त्यांनी मी आता सांगतो 16,000 कोटीचं त्यांनी नितीन गडकरींची कामं त्याच्यामध्ये दाखवली आहेत. परत ते सोडू द्या की त्यांनी लस वाटल्या, लस कोणी वाटल्या? त्यांच्या याच्यातून वाटल्या गेल्या का? 40-50 कोटीच्या लसी त्यांनी आपल्या मतदारसंघात त्यांच्याकडून आल्यात. तर हे जर काय खरं असेल ना तर आम्ही सगळे राजकारण सोडून देतो. आम्हाला कोणाला याच्यामध्ये काही नाही, याच्यामधलं सगळं त्यांचं खोटं आम्हाला जेवढं बाहेर काढता येईल तेवढं काढायचा प्रयत्न आम्ही करतो. आणि त्यांना आमचं ओपन चॅलेंज आहे
शिवनेरीवर शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळा ठिकाणी आम्ही शिवाजीदादांच्या कामाचा लेखाजोखा घेऊन बसतो. त्यांनी समोर लेखाजोखा घेऊन बसावा. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन बोलण्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी शिवाजी महाराजांना स्मरून आपण सांगावं की आपण जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी तुमचं जे आता काय खोटं पुतना मावशीचं प्रेम तुम्ही दाखवताय की गाळ्यात कांदे घालून मिरवताय किंवा अजून हे करताय, तर हे सगळं जे दिसतंय ते लोकांना कळत नाही. अशातला भाग नाही की तुम्ही आजच या गोष्टी करायला आलेले आहेत दिसतायत की इथून मागे काय तुम्ही कुठल्या प्रश्नांमध्ये लोकांच्या मध्ये नव्हता. हा जो काही विषय आहे त्यांचा, की त्यांचं जे दिसतंय हे प्रेम, तर हे सगळं नौटंकी प्रेम आहे. आणि शिरूर मतदारसंघातली जनता काय याला काय भुलणार नाही. शिवाजीदादा हा सर्वसामान्यांमध्ये, लोकांमध्ये असलेला नेता आहे. लोक सर्वसामान्यांच्या सुखादुःखात आहेत. माझे विरोधक सुद्धा मान्य करतील, ते सुद्धा दादांबरोबर काही काळ होते. जवळजवळ 40,000 कोटी हा आकडा काय कसं काय सांगायचं. माझे मित्र आता मिलिंद काळे बोलले, आम्हाला काय वैयक्तिक आम्ही एकमेकावर टीका करणार नाही, पण ज्या आता मागच्या इलेक्शनला अमोल कोल्हे निवडून आले, का निवडून आल्यावर 15 वर्ष तुम्ही जर एवढा विकास केलाय, वळसे पाटलांनी 35 वर्ष एवढा विकास केलाय, मग अमोल कोल्हे कसे काय निवडून आले? म्हणजे दादा ठीक आहे ना, दादांनी त्यावेळेला हे जे म्हणतात त्यावेळेला अजितदादा पवार, आदरणीय वळसे पाटील यांनी स्वतः सगळा आर्थिक खर्च करून त्यांना निवडून आणलंय, गावागावात त्यांनी नेलंय आणि मग त्यावेळेला त्यांनी प्रूव्ह करून दिले. आणि हे जे म्हणतात ना, यांनी आमचा दुसरा आरोप असा आहे का वळसे पाटलांनी त्यांना येऊन दिलं नाही, असा काही प्रकार नाही. आम्ही ते संत सावता महाराज पतसंस्थेचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात पुरुषोत्तम दादा भास्करांनी पत्रिकेत नाव टाकलं होतं, शिवाजीदादांचं नाव टाकलं होतं आणि अमोल कोल्ह्यांचं नाव टाकलं होतं. परंतु त्या कार्यक्रमाला शिवाजीदादा आले खासदार नसताना आणि हे खासदार असताना तिथे उपस्थित झाले नाही, असा यांचा पराक्रम आहे. दुसरी गोष्ट काय सांगाल, बोला. आमचे मित्र मिलिंदबाईंनी प्रश्न मांडला, आता विरोधकांना शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं पण अधिकार नाही. शिवस्मारकाचं उद्घाटन यांनी 2016 साली केलंय, त्याच्यावर 1600 कोटी रुपये मंजुरी केली, त्यातले 80 कोटी खर्च, एक वीट सुद्धा रचलेली नाही. शिवाजी महाराजांचं नाव घेऊच नका तुम्ही, तुम्हाला शिवाजी महाराजांचं काही घेणं देणं पडलेलं नाही. दुसरा विषय शेतकऱ्यांचा विषय घेतला त्यांनी. शेतकऱ्यांची काय परिस्थिती आज शेतकऱ्याला ट्रॅक्टर जर घ्यायचा असेल तर 28% GST जातो. ठीक आहे ना, शेतमालाला जर युरियाची गोण घ्यायची असेल ना तर 18% GST जातो. 50 किलोची गोण 45 किलो करून ठेवली, वरून त्याच्यात बाबाचा फोटो आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ते सीज केले, ते मिळत नाही. याच्यावर कोणी बोलत नाही. शेतमालाला भाव नाही. अहो हिरे, मानके, मोती याच्यावर 3% टॅक्स आहे, ते घालून काय मिरवायचंय? देश कृषी प्रधान आहे का व्यापारी प्रधान आहे? देश कृषी प्रधान आहे, त्याच्यावर यायला पाहिजे. जे अमोल कोल्हे तुम्ही सांगता 154 देशांमध्ये त्यांचा इतिहास पुरवलेला नंदकुमार बोराडनी सांगितलं, पण तो इतिहास पुरवताना त्याच्यामध्ये पैशाचा किती हे झाला? अमोल कोल्ह्यांची 5 पट कशी हे झाली, संपत्ती कशी वाढली 5 पट? हाही जाहीर करावं ना अमोल कोल्ह्यांनी. 5 पट संपत्ती वाढते. हा सगळा धंदा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि धंदा म्हणून करायचं, हे अमोल कोल्ह्यांनी नौटंकी खासदार म्हणून केलेलं आहे. काय म्हणाला पण दादांनी ना हे संसदेत टेऱ्या पडून सांगतात ना, भाषणे केली, संसद रत्न पुरस्कार केलं. दादा खासदार नसताना शेतकऱ्यांसाठी कांद्याचे कोरोना काळात, आता त्यांचेच मासे इथं राजाराम बानखेले, अमोल सुरेश बोरे किंवा त्यांचे सगळे उभाटा गटाचे पदाधिकारी दादांच्या समोर येते आणि हे सांगतात संसद रत्न त्यांनी हे केलं ते केलं. त्यांना संसद रत्न मग हे तरी कळतं का कोण संसद रत्न कोण? कांद्याविषयीच आंदोलन होत राहिलेत, कांद्याविषयी चर्चा होत राहिली. काय सांगाल आपण? त्यांनी सांगितलं ना, मानधन घेतलं, प्रॉपर्टी वाढली. अरे 5 वर्षात प्रॉपर्टी डबल झाली ना, याचा अर्थ महागाई आहे. 1 वर्ष डबल. तुम्ही खासदारांचे पगार बंद करा, गाड्यांचे भत्ते पगार बंद करा, गाड्या घ्यायला फुकट कर्ज भेटते 0% व्याजदरांनी, ड्रायव्हरचा पगार निघतो, पीएनचा पगार निघतो, फोनचा भत्ता असतो, भरपूर खासदार. 5 पट म्हणजे काहीच विषयच नाही, म्हणजे दुप्पट ही विषयच नाही. उलट कमी झाली, मी म्हणतो इतकी महागाई, इतका खर्च होतो. खासदारांचं मानधन कुठेतरी कमी करायला पाहिजे. हा एक चांगला विषय. अभिनय करतात ते, मालिका करतात, त्याचं मानधन येत ते कमवतात ना, 1 नंबरचा पैसा कमवतात. मग असं जर म्हणले नाही किती पटपणची वाढली, चला काढा त्यांची प्रॉपर्टी दोघांची, याची काढा तिघांची, चला काय 100 पटीने जाते, 1000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी. आपण पण बोला काय ते. आता अमोल कोल्हे मग आता जे बघतात ना, अमोल कोल्हेचे विरोध जे बोलतात ना, तेच मागच्या टायमाला अमोल कोल्हेच्या याचं बोलत होते, प्रचार करत होते. आता जी मशालीनी पण मागच्या वेळी अमोल कोल्हेंचा विरोध केला होता. नाही, आम्ही विरोध नाही, अमोल कोल्हे आमचेच होते त्या टायमाला.
त्यावेळी तुमचे होते. आम्ही लहानपणापासून मित्र आहे. हे एकच वादा शिवाजी दादा म्हणत होते गेल्या वेळेला, त्यांनी प्रूव्ह करून द्यावा. आता आम्ही प्रचार बंद करू. यांनी गेल्या वेळेला शिवाजी दादांचाच प्रचार केला, यांनी नाही म्हणावा. मागच्या वेळी एकच वादा शिवाय दादा होता, वादा थोडा चेंज झाला. अमोल कोल्हेचा प्रचार केला, कारण मला आहे ना तो सक्षम माणूस आहे, हे आयडिया करणार थापडे. यांनी केला म्हणजे आता सर्वांनीच पलटे मारलेले आहेत. यांनी जे सांगितलं ना, यांनी जे सांगितलं ना की दिलीप वळसे पाटलांनी तालुक्यात येऊन दिलं ना, आम्हाला दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं म्हणून त्यांना डोक्यावर घेऊन नाचलो आम्ही. अमोल कोल्हे आम्ही नाही कुठं म्हणतोय, पण आता आम्हाला वळसे पाटील साहेबांनीच सांगितलंय तालुक्याच्या आणि तालुक्याचं 6 तालुक्याचा मतदारसंघासाठी वळसे पाटलांचाच आदेश महत्वाचा. 1 मिनिट तर भारतीय जनता पार्टीचे कारण त्यांना काय बोलायचे. एक मी सांगतो, 5 वर्ष निवडून आले अमोल कोल्हे. 5 वर्षात किती निधी आला त्यांचा, सगळं परत गेला. त्यांचा निधी नाही, बरं नाही तर कोणत्या तालुक्याला का कोणत्या गावाला भेट नाही. बरं त्यांच्याकडे जर जायचं म्हटलं कोणाला काम घेऊन तर ते भेटणार कुठं, आहे का कुठं, सापडले कुठं. 5 वर्षात त्यांनी काही काम केले नाही. उलट 5 वर्ष आपला शिरूर तालुका मागे आला. आणि शेतकऱ्याचं जे म्हणता, आता माल जर कमी झाला तर मार्केटला भाव वाढतो. त्यावेळेला तुम्ही म्हणत नाही मोदींनी केला, भाव वाढवला. आणि ज्या वेळेला मटेरियल जास्त होतं, माल जास्त होतं, तेव्हा भाव कमी होतात. तर त्यावेळेला सरकारने केलं. कोणचंही सरकार असलं, कोणचंही, मी म्हणत नाही मोदी सरकार, कोणचंही सरकार असलं तरी तो हमी भाव जो आहे, तो हमी भाव उत्पन्नावर मार्केट यार्डवर चालू होतो. आणि हमी भाव आहे ना कोणत्या सरकारने दिला नाही आतापर्यंत. ऐका ना, आमची कांद्यावरची निर्यात बंदी नरेंद्र मोदी साहेबांनी, कांद्यावरची निर्यात बंदी नरेंद्र मोदी साहेबांनी उठवली. त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने, महायुतीच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार. कांद्यावरची निर्यात बंदी, कांद्यावर 300 रुपयाची कोण 500 रुपये निर्यात झाली, कोण त्यांना शेत 300ला होती, 270ला 500ला गेली, 500ला गेली. याच्यावर नियोजन कोणते? 300 रुपयाची गोंड 500 रुपयाला झाली. 300 रुपयाला ऐका, त्यांना काही माहित नाही. ऐका, 300 रुपयालाच गोण आहे, ते आता किती लागतात ऐका. तर मी देतो, मंडळी शेती नाही शेती करी, मी देतो. मी किती लागतात तुम्हाला आता, यांना युरिया किती लागल तो उद्या घेऊन जा 300 रुपयानी. फक्त खोटा प्रचार करायचा. भरपूर सर्व नरेंद्र मोदींच्या आशीर्वादामुळे सर्व काही शेतकऱ्यांचं चांगलं चाललेलं आहे. कालच निर्यात बंदी हटवलेली आहे. चांगल्याला चांगलं बोला ना. आणि निर्यात बंदी हटवली, निर्यात बंदीवर काय सांगायचं. तुम्हाला शेतकरी तुम्हाला 2 मिनिटं ऐका आता. 2 मिनिटं ऐका ना. आता हेच सांगते, यांच्याकडून बदलून घ्या. तुम्ही नेपाळहून टोमॅटो का मागितला, पाकिस्तानहून कांदा काय मागितला, हे सांगा. याच्यात ते सांगतील खुलासा करून तुम्हाला. नेपाळ पाकिस्तान पेर घाला. आणि मगाशी लसीचा विषय घेतला ना, त्याच पाकिस्तानला न मागता 65 लाख लसी यांनी पुरवल्या फुकट. आणि पुण्यामध्ये लोकांनी, पुण्या म्हणजे शहरामध्ये प्रमाण जास्त होतं कोरोनाचं, लोकांनी हजार रुपये पेड करून लसीकरण करून घेतले. लसीकरण हजार रुपये करून पेड करून घेतलेले. हे विचारा. एकच मिनिट, यांचा प्रश्न घेऊन येतो. आता जो विषय झाला, मी जे सांगितलं की करोना लसी किंवा काय यांनी वाटल्या, हे साफ चुकीचं आहे. करोना लसीचा विषय असा आहे, विषय अतिशय संवेदनशील होता. प्रत्येकाच्या घराघरात दुःख होतं, घराघरामध्ये आजारी माणसं होती. तर एवढा संवेदनशील भाग आम्हाला काय त्याच्यावर राजकारण करायचं नव्हतं, पण यांनी स्वतःहून त्याच्यामध्ये ते राजकारण आणलेलं आहे. 2 मिनिटं. हे राजकारण असं आणलंय की इतका संवेदनशील हा असताना, माणुसकीचा विषय असताना, माणुसकीचा शत्रू म्हणून मी आता या ठिकाणी घोषित करतो की अमोल कोल्हे हे माणुसकीचे शत्रू आहेत. यांनी हा शत्रूपणा कसा केला असेल तर हे शेतकऱ्यांचा त्यावेळेस ते स्वतः घरात बसले, स्वतः एकांतवासात गेले, लोकांमध्ये आले नाही. आणि माणुसकीचा जपणारा माणूस जो शिवाजी दादा, तो हा लोकांमध्ये होता, सदाच्या प्रत्येकाच्या घरात होता. लोकांना दवाखान्यात नेत होते, सगळ्यांच्या घराघरात धान्य पुरवत होते. एवढा हा विषय इतका संवेदनशील असताना माझ्या विरोधकांनी याला इतका राजकीय वळण देत आहेत. आणि सर्व जगामध्ये मोदी साहेबांचं जे नाव झालं
फुकट लशी वाटून देशाचं नाव अतिशय उंचावर नेलं. प्रत्येकाच्या घरात आपण जवळजवळ सगळ्यांना त्यांनी सावरण्याचं काम याच्यामध्ये केलं. याच्यामध्ये हे राजकारण करतायत अतिशय खालच्या दर्जाचं, अतिशय याच्यात राजकारण व्हायला नाही पाहिजे असं मला. माझ्याकडे आता पुरा आमचे मित्र मिलिंद काळे जे बोलले ना, कोरोना काळात दादांनी अमुक केलं तमुक केलं, माझ्याकडे पुरावे घोडेगावमध्ये यांनी ते थांब रेशन आहे ना रेशन आहे ना, रेशन जे वाटलं का सगळे किड्यांचं रेशन आहे दादांनी वाटलं माझ्या पुरावे व्हिडिओ माझ्याकडं. आणि जे म्हणतात ना बघा त्याच्यात आहे ना सगळे किडे बिडे असं रेशन वाटलं, रेशन जे वाटलं त्याची क्वालिटी थोडी खराब. एखाद्याच्या तुम्ही कार्यकर्तृत्वावर ते काय कोणी आतमध्ये बघायला की मला मुळात ही गोष्टच अशी आहे की हाच विषय ज्यांनी आता सांगितलंय त्यांचं माझं त्याच वेळेस झालं होतं की हा विषय अतिशय संवेदनशील आहे, तुम्ही काही याच्यावर चर्चा करू नका. त्याच वेळेस विषय झालेला यावेळेस ती जी असते एखाद्याच्या घरात चुकून गरमी असते तर ते लागू शकतात. इथं असा विषय होता. एक मिनिट, एखाद्या दुकानामध्ये एखादी गोष्ट असू शकते, याचा अर्थ सगळ्यांनाच चुकीचं गेलं असेल, लाख लोकांना गेलं, त्याच्यातून एखादी गोष्ट ही तुरळक निघू शकते. पण ज्यांना निघालं त्यांचे काय कोणाच्या तक्रारी नव्हत्या, त्यांनी काय स्वतः लोकांनी हा बघितलाय की हा माणुसकी म्हणून त्यांनी दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही हे म्हणतात कोरोनाच्या काळात कोविड सेंटर इथे आदरणीय वळसे पाटील साहेबांनी अवसरे या ठिकाणी कोविड सेंटर उभं केलं होतं आणि तालुक्यातील जी नागरिक आहे त्यांना तिथं सेवा द्यायचं काम आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आणि शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी या दोन्हीच माणसांनी केलं. आणि आमच्यासारखे कार्यकर्ते मी स्वतः त्यावेळेस माझी स्वतःची गाडी घेऊन या रुग्णांना तिथं नेऊन सोडत होतो. यापैकी कुणीही दुसरं काही काम केलेलं नाही. आणि आणि हे घरात बसून होते कोरोना आता आमचे मित्र सांगतात ना कोरोनामध्ये लय काम केलं, सोमनाथ काळेंनी काम केलं मान्य आहे, पण ऐका ना आम्ही सुद्धा सांगतोय आम्ही सुद्धा काम केलं पण आम्ही देखाव गेला नाही, व्हिडिओ नाही काढला आम्ही. पण आम्हाला त्यांनी काम केलेलं मान्य आहे, पण आम्ही प्रत्येक याच्यात काय लोकांना पुरवायचं काम केलं. आम्ही व्हिडिओ कोणचा काढला, हे जे किड्यांचं ते दिलं का त्यांनी वाटप ते. परत दुसरं सांगतो, ऐका ना मी काय सांगतो. आता हे जे म्हणतात ना मोदींनी लय काम केलं, ऐका ना सोमनाथ, ऐका ना मोदींनी देशात लय मोठं कोरोनाचं काम केलं. पण मला काय ज्यावेळेस कोरोना होता ज्यावेळेस व्हेंटिलेटरची गरज होती देशाला 8,500 कोटीची एक अशी 2 विमानं घेतली यांनी. ज्या 8,500 कोटीमध्ये प्रत्येक तालुक्यात 10 व्हेंटिलेटर असते. काय गरज होती त्या कोरोना काळात 8,500 विमान घ्यायची स्वतःला, मिलिटरी लय विमान काय गरज आहे. कोरोना काळामध्ये हे म्हटले ना मगाशी तर माझ्या नेपाळच्या पाकिस्तानच्या उत्तर तर नाही दिलं 2 मिनिट आहे का. जेव्हा कोरोना काळामध्ये निसर्ग वादळ आलं, निसर्ग वादळ आलं, टोके वादळ आलं, निसर्ग ऐका निसर्ग वादळ टोके वादळ आलं. शेतकऱ्यांसाठी काय केलंय तुम्हाला सांगतो. देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस शेतकऱ्यांचं हे होतं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेला आपलं जे मार्केट यार्ड होतं त्याच्यावर सगळं प्रशासन नेमलं की शेतकऱ्याचा माल शेतकऱ्याला विकता आला पाहिजे. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांकडे जेव्हा तक्रार केली तेव्हा त्यांनी तो नियम घेतला. त्यावेळेला आपण पाहिलं सगळ्या कमिट्या बरखास्त केल्या होत्या, परंतु कालांतराने शेतकरी काय म्हटले की आम्हाला दलालच पाहिजे असं तसं, म्हणून त्यांनी काय नियोजन केलं की शेतकऱ्याचा माल जो आहे तो 80% दलालीला जातो आणि 20% शेतकऱ्याला जातो कष्ट करणाऱ्याला. तेव्हा त्यांनी काय विचार केला होता की शेतकऱ्याला 80% मिळाले पाहिजे आणि दलालाला 20% मिळाले पाहिजे. त्यासाठी ऐकून घ्या, सत्य ऐकून घ्या, सत्य ऐकायची भावना ठेवा, सत्य ऐकायची भावना ठेवा. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की दीडपट नियोजनाचा प्रस्ताव मांडला होता. त्याला ह्यांनीच विरोध केला की जो लिलाव व्हायचा तो 1.5 पटाच्या पुढे व्हायचा, म्हणजे जे शेतकऱ्याच्या मालाला जो भाव येतो खर्च येतो 10 रुपये खर्च आला तो 15 रुपयाच्या पुढे लिलाव व्हायला पाहिजे. म्हणून प्रस्ताव जेव्हा मांडला गेला काँग्रेसवाल्यांनी यांनी त्याला विरोध केला. आणि आता ते बोलतात सत्य का सत्य मानायला काय सत्य बोला. कृषी विषयक जे धोरण आलं होतं त्याला तुम्हीच विरोध केला. आता जे बोलतात ना यांच्याकडे
हा सत्य घेतो, आता सत्य सांगतो. यांच्याकडे जे जनरल नॉलेज आता प्राप्त झालंय ना, हे म्हणतात ना काँग्रेसने काय केलं, काँग्रेसने बांधलेल्या शाळेमध्ये यांना शिक्षण मिळालं, त्याच्यावर या शिक्षणाला जनरल नॉलेज प्राप्त झालं, तेव्हा प्रश्न विचारतात. यांना 2014 पासून आतापर्यंत काय जनरल नॉलेज सांगा ना. मला एकच सांगायचंय, ऐक मला एकच सांगायचंय, या घोडेगावमध्ये तालुक्यामध्ये सांगतो, शिवसेना भाजपची युती होती. आम्ही शिवसेनेचे बरेच जण येतात, तुकाराम आम्ही शिवसेनेत काम करतो, मिलन काय आम्ही सगळे. या भाजपची अवस्था अशी होती, आम्ही झेंडे द्यायचा, झेंडा नसायचा यांच्याकडे. बोलला काय मध्ये तुमच्याकडे झेंडा नसायचा, आम्ही झेंडे द्यायचे. आमच्या शिवसेनेच्या झाडावर वाढलेली भांडवळ तुम्ही या देशात झालेले खाली इलेक्ट्रॉल बॉन्डचे पैसे खाले तुम्ही, आणि देशभक्त स्वतःला समजता. अरे हे गद्दार आहेत. वाढलं तर तुम्ही वाढलं सांगा. ते म्हणतात आम्ही बीजेपीला झेंडा दिला. त्यांनी आतापर्यंत किती झेंडे बदलले हे त्यांना पण माहित नसेल, हे 100%. आणि आता त्यांनी जे डिबेटमध्ये मांडलंय की बाबा 2.5 वर्ष कोरोनामुळे त्यांना काम करायला संधी नाही भेटली. 157 देशामध्ये इतिहास शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवला, ही चांगली गोष्ट आहे. पण त्या इतिहास दाखवून कोरोना यायचा थांबला नाही. महाराष्ट्रात, भारतात जेव्हा शिरूर मतदारसंघाला कोरोनाच्या काळात अमोल कोल्हेंची गरज होती, तेव्हा अमोल कोल्हे नव्हते. तेव्हा शिवाजी दादा, दिलीपरावजी वळसे पाटील यांनीच कोरोनाच्या काळात सगळं हे केलं. आणि हे आज सांगतात की आम्हाला वेळ, विकासाला कोरोनाचा काळ होता, वेळ होता. आणि आम्हाला जर झेंडे नसते तर यांनी एवढे झेंडे बदलले नसते. त्यांनाच विचार, यांनी किती झेंडे बदलले. आता झेंडे हे सर्वांनीच बदलले. आता आमचे मित्र आहे ना शंभूराज गोलप, त्यांनी कट्टर शिवसैनिक येते, पण आता त्यांनी विषय मांडला का आम्ही मागच्या वर्षी पण अमोल कोल्हे संघ होतो, तर मागच्या वर्षी अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. हे कसे काय म्हणू शकतात का आम्ही कट्टर आहे, हे गद्दाराचे, आणि शेवटी गद्दाराला गद्दारच मिळालेले. हेच आम्हाला सांगायचं. काय सांगायला आम्हाला काय रिटून बोलतात ना, आम्हाला काय आमचे आम्ही कोणते लाभार्थी नाहीत. आमच्या घरातले कोणी कामाला नाही, कोणी काय शाळेमध्ये कोणी कामाला नाहीत. ज्याला लाभार्थी नाही ते बोलते, आम्ही काय बोलणार नाही. आम्ही आमच्या काय घरातले कोणी कामाला नाही, काय नाही काय नाही. कुठेतरी कामाला असणं, ऐका एक मिनिट, कुठेतरी कामाला असणं हा एक रोजगाराचा भाग वाटत नाही. मला काय म्हणायचं, इथं असणारे सगळे मी जवळ ओळखतो, सगळे मित्र आहेत. फक्त आता आपण सगळी माहिती देतो, सगळ्यांना माहिती आहे. जर ह्या घोडेगावचा विचार केला, सर्वसामान्य जनता ही सगळी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मागे, हे का सांगतो मी, हे जे आता आहेत ना भाजप राष्ट्रवादी जे सगळे आलेत ना, हे सगळे ना लाभार्थी आहेत. सगळे म्हणजे लाभार्थी याचा अर्थ मला काय त्यांना टीका नाही करायची. कोण कुठं संस्थेवर, कोण कुठे इकडं, कोण कुठे तिकडं, काय संधी नाही. मी सांगतो याचं उत्तर आहे आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील आणि आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी यांच्या तोंडाने केलं. यांनी सिद्ध केलंय का यांनी तालुक्यामध्ये संस्था केलेत, चांगले कारभार केले. जी दुपारी लांडेवाडी 12ला बंद व्हायची, एवढं मोठं इंग्लिश मिडियम स्कूल चांगल्या पद्धतीने केलंय, चांगल्या पद्धतीने राबवलंय. आणि लाभार्थी बिभार्थी असा काही प्रकार नाही. आणि लाभार्थी कारभार आहे ना, समजा आमच्या एखाद्या मित्राची जर कामाला घरातलं कोणी करत असेल, तिची क्वालिटी आहे, ती शिकलेली आहे म्हणून त्यांनी काम करतायत. मुळात हा विषयच अतिशय गंभीर आहे की माझ्या विरोधकांना कळत नाहीये की आपण काय बोलतोय. याचं आमचे अमोल कोल्हे की हा तुम्ही जे म्हणताय लाभार्थी, तर मला मी हे पुराव्यानिशी सिद्ध करेल की लाभार्थी, ऐका 2 मिनिटं, पुराव्यानिशी सिद्ध करेल खरे लाभार्थी या घोडेगाव मध्ये कोण आहेत, कोण दादांच्या पैशावर इलेक्शन लढलेत, कोण दादांच्या याने तिकीट घेतलं, याला लाभार्थी म्हणतात. बाकीच्या गोष्टी आहेत ज्याचे त्याचे कष्ट आहेत, इथं फुकट नाहीत. हे तुम्ही आम्हाला कोणाला सगळ्या गोष्टी तुमची लाभार्थीची व्याख्या काय? आता मग सोमनाथ काळे मगाशी म्हणाले लांडेवाडी 4 वाजता बंद व्हायची, तिचा टाइम वाढला. अहो घोडेगाव रात्री 10 वाजेपर्यंत चालायचं, प्रशासकीय इमारती गावाच्या बाहेर नेऊन ठेवल्या, आता 4लाच कळाला घोडेगावच ना. मग घोडेगाव नाही, हे घोडेगाव हे इथं प्रशासकीय इमारती होत्या. इकडे कॅमेरा फिरवा, हे जे आहे ना हे गावाच्या बाहेर आलं. आता आहे ना, आता
12 वाजता तरी कोणी होत नाही, हे कोणी गेलं सांगा ना मग. काय म्हणाली या घोडेगावमध्ये हे जे दिसतंय तुम्हाला आता इथं जुनं कोर्ट होतं, या घोडेगावचं तहसील कचेरी इथंच होती. ते घोडेगावमध्ये राहावा म्हणून इथं तुकाराम काळे आता आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी उपोषण केलं. आम्ही सगळे होतो. हे कार्यालय जर घोडेगावातच आता, पण घोडेगावातून गेलं सगळ्या बाजारपेठची लेवल होईल. तुकाराम काळे उपोषणावर आम्ही बसलो सगळे, तरी सुद्धा तिकडे नेलं. म्हणजे वळसे पाटलांनी काय केलं करायचं होतं. नाही वळसे पाटलांनी काय केलं, तिकडे कार्यालय आलं, निथल्लं महत्व कमी होण्यासाठी प्रयत्न केले. हे आमचं मा एकट्याच नाही, सगळ्यांचा आरोप होता आमच्या विरोधकांचा. मग असं असताना तुम्ही खालचा विकास केला, आणि तिथे किती गुंठे? 2 एकर acquire केले त्यांनी. 2 एकर मध्ये ऐका ना गावठाण लोकांना सत्य हे फार कटू असतं. त्यांनी जे मान्य केलं आणि तुम्ही बी मान्य केलं. आता इथे जर कोर्ट असतं तर गाडी पार्किंगला जागा होती का? आणि हे 20 गुंठे जागा म्हणतात, तिथे 4, 5, 6 एकर जागा आहे. आणि दुसरी गोष्ट, घोडेगावच्या बाहेर नाही नेलं, कुठेतरी मनसर नारोडीला नाही नेलं. घोडेगावचाच कुठला तरी परिसर डेव्हलप झालेला आहे. हे चुकीच्या बातम्या चुकीच्या पलीकडे नेत असतात. ही इलेक्शन घोडेगाव ग्रामपंचायतची नसून शिरूर लोकसभेची. शिरूर लोकमतदारसंघाचे जे प्रश्न आहेत ते यांनी सांगा ना, मांडावे ना, त्याच्यावर बोलावं तुम्ही. एक गोष्ट महत्वाची सांगायची या निमित्ताने, या निमित्ताने एक गोष्ट महत्वाची सांगायची. शत्रू कुठे आहे आमचं? लोक माहिती आहे, 5 जणांचं मिळून युती आहे. राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, भाजप आहे, रासप आहे, आरपी आहे. आम्ही 4 पक्षाचे कार्यकर्ते इथे एकत्र आहोत. त्यांची काँग्रेस, उबाटा आणि अजून कोण अन्य पक्ष, त्यांच्याकडे खिचडी, तुमच्याकडे खिचडी. त्यांची 2 माणसं सोडली तुतारीवाली, तिसरा माणूस दाखवा. मग आता हे काय इथं थांबले की प्रचाराला गेले? बरं हे उभाटावले तुतारी नाही त्यांची. तुम्ही इथं कार्यकर्ते नाही, तुम्ही काय इथं की गेले प्रचाराला? मग तुमच्या कार्यकर्ते कुठे गेले असतील. उथळ पाण्याला ठाठाठ भार. हे डुप्लिकेट राष्ट्रवादी, ओरिजिनल राष्ट्रवादी कामात आहे, प्रचारात आहे. काय कामं केले ते खरोखर जाऊन सांगतात. इथे चमकेशगिरी करत नाही, ते कामावर आहे. ते तुम्हाला मतदानातून दिसेल, पोपटपंचीतून नाही. आपलं गाव कोणतं? आपलं गाव कोणतं? त्यांची मंडळी मत देणार आहे. मोदींचे पैसे आता विषय एकदा आमच्याकडून संपवतो. आमचे युद्ध हे माणुसकीचे शत्रू संख्या आहे आणि माणुसकीच्या क्षेत्रावर विजय मिळवणार बोलले हे पडणार. मोदींचे पैसे पॉलिटिकल खिचडी.